नमस्कार. जानेवारी 2026च्या 4 तारखेला सुंदर असा योग आपल्या सगळ्यांना मिळत आहे. हा अमृतसिद्धी रवी पुष्यामृत योग रविवारी दुपारी 3:11 सुरू होतोय. तसेच तो सोमवार सकाळी 7:15 आहे. तर या वेळेचा आपल्याला सदुपयोग करून घ्यायचा आहे. या वेळेमध्ये केलेली उपासना अधिक पटीने लाभदायक ठरते. विशेष म्हणजे आपल्या सर्व आर्थिक अडचणी दूर करून सुख समृद्धी देणाऱ्या श्री माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून लक्ष्मीची सेवा करणे, तिची उपासना करणे उत्तम मानले जाते. सर्वात आधी आपल्याला बुद्धीची देवता असणाऱ्या श्री गणेशाचे पूजन आणि ध्यान करायचे आहे. कारण सद्बुद्धी जिथे तिथे लक्ष्मी नक्कीच येते आणि टिकतेही. श्री गणेशाची मूर्ती, फोटो किंवा सुपारी घेऊन आपण पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर ओम गंग गणपते नमः या मंत्राचा 21, 51 किंवा 108 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर अथर्वशीर्ष पठण किंवा श्रवण करायचे आहे. श्री गणेशाला वंदन करून आपल्याला श्री माता लक्ष्मीची पूजा करायला सुरुवात करायची आहे. माता लक्ष्मीची हळद, कुंकू, अक्षता, फुले, धूप, दीप अशी यथासांग पूजा केल्यानंतर आपल्याला आपल्या आर्थिक अडचणी दूर व्हाव्या, सुख समृद्धी लाभावी यासाठी आणि इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी माता लक्ष्मीला हात जोडून विनंती करायची आहे. आणि मग त्यानंतर लक्ष्मीचे आवडते फळ डाळिंब घेऊन त्यातील डाळिंब दाणे काढून देवीला अर्पण करायचे आहेत. देवी लक्ष्मीला हळद, कुंकू, अक्षता वाहत असताना, फुले वाहत असताना, धूपदीप करत असताना लक्ष्मीचा एखादा मंत्र नक्की जपत राहावा. ओम श्री लक्ष्मी नमः. ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात किंवा ओम महालक्ष्मी नमो नमः किंवा तुम्हाला येत असलेला कोणताही मंत्र तुम्ही जपत राहायचा आहे. त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला डाळिंब दाणे अर्पण करायचे आहेत. हे डाळिंब दाणे अर्पण करत असताना आपण श्रीसूक्त म्हणायचे आहे. श्रीसूक्त तुम्ही 1 वेळा, 3 वेळा किंवा 5 वेळा म्हणू शकता. श्रीसूक्त म्हणता येत नसेल तर ते तुम्ही ऐकले तरी चालेल. श्रीसूक्त ऐकता ऐकता आपल्याला हे डाळिंब दाणे देवी लक्ष्मीला अर्पण करायचे आहेत. कारण देवाला आपल्या मनीचा भाव जास्त महत्त्वाचा वाटतो. अंतःकरणातून सेवा करण्याची इच्छा असेल तर पूजेत एखादी गोष्ट नसेल तरी काही बिघडत नसते. हे डाळिंबाचे दाणे वाहून झाल्यावर 3 वेळा देवीला नमस्कार करायचा आहे आणि तिथेच थोडा वेळ शांत डोळे बंद करून बसावे आणि जी काही आपली इच्छा आहे ती वर्तमानात घडत आहे असे चित्र डोळ्यासमोर आणायचे आहे. ज्या आनंदासाठी, सुखासाठी आपण प्रयत्न करत आहोत ते प्रत्यक्षात घडले आहे अशी कल्पना करायची आहे. आणि हे करताना आपल्या चेहऱ्यावर नकळत स्मित हास्य उमटले की त्या क्षणी लक्ष्मी मातेकडे पाहत मनापासून धन्यवाद करून नमस्कार करावा. या सुंदर अमृतसिद्ध रविपुष्यामृत योगावर ही एवढी लक्ष्मी सेवा सर्वांनी नक्की करून पाहावी. रविवारी संध्याकाळी किंवा सोमवारी पहाटे पण 7:15च्या आत ही सेवा आपण करायची आहे. आपणा सर्वांच्या आयुष्यात खूप सुख आहे आणि यापुढेही भरभरून समृद्धी येत आहे. माता लक्ष्मीचे आणि तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.